आपल्याशी पुन्हा एकदा चर्चेसाठी मी येतोय। मात्र तत्पूर्वी आपण 4 वेगवेगळ्या दृश्यांसंदर्भातली काही घटना पाहणार आहोत की गेल्या काही दिवसांपासून कशा प्रकारे सर्व यंत्रणांनी काही प्लान्स उधळून लावलेले आहेत। 4 वेगवेगळ्या दृश्यांच्या माध्यमातून आपण हे सगळं काही समजून घेणार आहोत। तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणचे आपण दृश्य पाहत होतो। 7 नोव्हेंबरला मेजर काय घडलेलं होतं तर दहशतवादी हल्ल्याचा कट तोही विषाद्वारे करण्याचा प्रयत्न हा 7 नोव्हेंबरला उधळून लावण्यात आलेला होता। तातडीनं 9 नोव्हेंबर 2025 ला इसिसच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली होती। त्यानंतर 10 नोव्हेंबरला डॉक्टरच्या एका खोलीमधून 300 किलो RDX जप्त करण्यात आलेलं होतं। तर आज ज्यावेळेला आपण पाहतोय की लगेचच मोठी यंत्रणा कामाला लागलेली होती, सर्वत्र अलर्ट देण्यात आलेला होता। मात्र 10 नोव्हेंबरला आज म्हणजे अगदी काही तासांपूर्वी लाल किल्ला परिसरामध्ये मोठा स्फोट झालेला आहे। गुजरात, दिल्ली, जम्मू काश्मीर आणि दिल्लीमध्ये घडलेली घटना याचं कुठेही आम्ही कनेक्शन जोडत नाही आहोत। मात्र भारतामध्ये काय घडत होतं हे एका ग्लिम्समध्ये आमच्या सर्व प्रेक्षकांना कळावं यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे। तर गुजरातमध्ये 7 नोव्हेंबरला विषाद्वारे दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात आलेला होता, मात्र त्याचे अलर्ट्स मिळालेले होते। दिल्लीमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली होती। 2 जणांना तातडीनं 9 तारखेला अटक करण्यात आलेली होती। या 4ही घटनांचं साधर्म्य आहेच असं नाही, मात्र भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न हा विविध पद्धतीने सुरू होता हे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहिलं। विजय सर आपल्याकडे येण्या गाड़ी ब्लास्ट होती देखी ना, मैं तो जा रहा था घर अपने मेट्रो से। जब देखा गाड़ी ब्लास्ट हुई है तो मैं घर क्यों गया, रोड पार करके। आप भी गाड़ी से थे या पैदल थे? नहीं पैदल, मैं तो मेट्रो से जा रहा था। पैदल था। ये मारुति की गाड़ी है, सुजुकी। हाँ फिर क्या हुआ? कितनी दूरी पे? शिफ्ट तो बाकी है। गेट नंबर 1 धर्मेंद्र जी, गेट नंबर 1 से कितनी दूरी पर थी? अपोजिट साइड है गेट नंबर, उधर है दूसरी रोड पे। हाँ तर दिल्लीमधल्या यंत्रणा अलर्टवरती गेल्यानंतर माध्यमांमध्ये त्यांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया आपण पाहतोय। एरवी मात्र गजबजलेला परिसर यावेळेला रिकामा करण्यात आलेला आहे। दृश्य सांगण्यासाठी ही पुरेशी आहेत। लाल किल्ला परिसरातली ही दृश्य आपण थेट दिल्ली या ठिकाणाहून पाहतोय। दिल्लीमध्ये ज्या परिसरामध्ये स्फोटानं संपूर्ण दिल्ली हादरलेली होती त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। सर्व यंत्रणा अलर्टवरती गेलेल्या आहेत। त्यानंतर एक्स्ट्रा जे दिवे त्या ठिकाणी एरवी लावलेले असतात ते विझवून हा संपूर्ण परिसर आणि त्याच्या तपासणीकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या संदर्भातले सेफ्टी मेजर्स आपल्याला यावेळेला पाहायला मिळत आहेत। दिल्ली पोलिसांची प्रतिक्रिया आपण थेट त्या ठिकाणाहून पाहिलेली होती। विजयजी आपल्याकडे येईल। तत्पूर्वी 7 नोव्हेंबरला काय घडलं, 9 नोव्हेंबरला काय घडलं, 10 तारखेला ज्या 2 महत्त्वाच्या मीटिंग्स घेण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर दहशतवादी कारवाया जर या असतील तर त्यामध्ये कुठेतरी या भ्याड हल्ला करणाऱ्यांना यश मिळालेलं आहे। मात्र इथपर्यंतच आपण थांबणार नाही आहोत। या सगळ्यांना अटक करून याचा मास्टरमाइंड कोण हे शोधण्याचं आव्हान देणाऱ्या यंत्रणा सातत्यानं या अशा कुरापाती करत असल्याचं पाहायला मिळतं। शांत असलेला देश त्यांच्याकडून पाहिला जात नाही का, हा संतप्त सवाल विचारावासा वाटतो। विजयजी, याच्यात दहशतवादी कृत्य करणारे जे घटक आहेत किंवा जी यंत्रणा आहे यांचा एकमेव टार्गेट जे आहे, कारण त्यांचा उद्देश हा ज्याला असिमेट्रिक वॉर ज्याला म्हणतो की एक विशाल असा मोठा देश आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये हे 4-10 दहशतवादी कृत्य करून एक प्रकारे भय निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो। बरोबर। अशा कृत्यांमध्ये जी स्ट्रॅटेजी जी आहे, त्यांची जी टेक्निक आहे, ती टेक्निक ही स्थानिक लोकांचा वापर आणि स्थानिक रिसोर्सेसचा वापर करून त्या ठिकाणी केला जातो। आणि म्हणून पोलीस यंत्रणा असेल किंवा गुप्तचर यंत्रणा असेल यांना वेळोवेळी त्या संदर्भामध्ये अलर्ट राहून त्या ठिकाणी काम करावं लागतं आणि ते काम आपली जी यंत्रणा आहे ती बजावत असते। तरीही एवढ्या मोठ्या पॉप्युलेशन मध्ये तुम्ही पोलीस यंत्रणा जर कडक वागत असेल तर त्या ठिकाणी सिविक विजयजी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो, थोडं थांबवतो।